हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल सूप. तर व्हेजिटेबल सूपसाठी घेतले टमाटर, हे पत्तागोबी घेतलेले, दुधी भोपळा, हे बेबीकॉर्न घेतलेले, गाजर, बीन्स, हे शेवग्याची शेंगा, आल्याचं तुकडं, 3 लसूणच्या पाकळ्या घेतले, कांदा घेतलेला आहे. आता हे सर्व भाज्या घेऊन कुकरमध्ये 2-3 शिट्टी लावून घ्यायचे. तर हे सूप जे आहे ते खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या, ज्या पद्धतीने मी बनवणार आहे. तर मी हे सर्व भाजी या कुकरमध्ये घालून घेते. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. त्याला मी कुकरमध्ये घालून घेते. कुकर गॅसवर ठेवते. 2-3 शिट्या द्यायच्या त्याला. तर गाईस, अशा पद्धतीने झालेली बॉईल भाजी सूपची. आता हिला मी काढून घेते. आता हिला थंड करायला ठेवायचं आहे. थंड होऊन झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. नंतर या चाळणीमध्ये चालून घ्यायचे. आता थोडा वेळ मी याला थंड करायला ठेवते. आता हे थंड झालेलं, आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे असं मी वाटून घेतलं, याला चालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घेते. तर हे अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. पाहू शकता हे सूप असं झालेलं आहे. आणि हे याच्यात आता गाल उरलेलं कचरा, त्याला हे फेकून द्यायचं आहे. त्याला फेकून देते. तर आता हे गॅस चालू करते. आता यामध्ये मीठ, ही काली मिरची पावडर आणि हे चाट मसाला यामध्ये घालून घ्यायचे. आणि आता ह्या सूपला उकळी येऊन द्यायचं आहे. उकळ आल्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने झालेलं आहे सूप, व्हेजिटेबल सूप. तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे सूप, पाहू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आणि तुमच्या घरीसुद्धा असं सूप बनवून घ्या. आज मी नुसतं सूप नाही तर मी अरबीची भाजी, पाहू शकता, आणि त्याचबरोबर पालकची चपाती. तर आजचा जेवणाचा मेनू हे आहे सूप, अरबीची भाजी आणि पालकची चपाती. तर अशा पद्धतीने झालं आहे व्हेज सूप. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.